जान्हवी, आज उशीर कोणाची वाट पाहतेस तू? नाही. जान्हवी, माझं काय चुकलं ग? मी तुझ्याशी प्रेम करतो ही माझी चूक आहे का ग? का तुझ्या आई बाबांना माझे आई बाबा समजतो ही चूक आहे? अगं मी काय केलं म्हणजे तुझं प्रेम मी जिंकू शकेन? हे बघा प्लीज, असं नका बोलू. हे बघ जान्हवी, तुझा नकार पचवण्याची ताकद नाहीये आता माझ्यात. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. अगं तुझ्यासाठी तो एक छोटासा शब्द आहे, पण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याचं काय? अगं बोल ना. हे बघ, तू अशी गप्प राहू नकोस. हे बघ, आपण यातून काहीतरी मार्ग काढूया. मी हे बघ, तुला जसं हवं ना तसाच मी वागेन, आणि तू नाही, तुला हवं तसं तू वाग. पण जान्हवी, मला दूर लोटू नकोस ग. हा? अब्दे काय झालं? माहित नाही. कमाले, तुम्ही ठीक आहात ना? नाही, मी ठीक आहे. तुम्ही यांना कसे ओळखता? तो आमचा जुना हिशोब आहे. म्हणजे काही नाही, सांगेन नंतर कधीतरी. तुम्ही नक्की काय काय नंतर सांगणार आहात मला? नाईलाज आहे माझा. बरं, माझी बस आली, मी निघते आता. हा, मी तुम्हाला फोन करू? पण मी नंबर पुढच्या वेळी देते. आता माझी बस आली, मी निघते. हा, बाय. माझ्याकडे आहे तुमचा नंबर. आम्ही बोलत असताना तिथे अचानक श्रीरंग आले आणि त्यांना पाहून अनिल आपटे असे घाईघाईने निघून गेले. मला तर कळलंच नाही कारण काही. हो का? हो. आणि आश्चर्य म्हणजे श्रीरंग अनिल आपटेंना ओळखत होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही कसे ओळखता एकमेकांना, तर त्यांनी तुझ्यासारखंच उत्तर दिलं मला. नंतर सांगेन, कधी कोण जाणे. हाच प्रश्न आम्हालाही पडलाय. अरे मनीष, ते श्रीरंग, त्यांना माझा नंबर कसा मिळाला असेल? म्हणजे त्यांना माहितीये माझा नंबर, मी तर दिला नव्हता. म्हणजे मला आठवत तरी नाहीये दिलेला नंबर. हा, मीच दिला होता का त्यांना एकदा? तू दिलास? हो. सॉरी, नाही, तुला विचारून नंबर द्यायला पाहिजे होता ना. नाही, हा म्हणजे इतर वेळी तू असंच करायला हवंस, पण श्रीरंगांच्या बाबतीत काहीच हरकत नाहीये. तसे चांगले आहेत ते. म्हणजे त्यांनी तुला फोन केला तर तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना? हा, हो हो, चालेल. ए बरं मनीष, घरी खूप कामं उरली आहेत, मी पळते आता. हा, चल, बाय बाय. अगं पण बघ ना, गप्पांच्या नादात सगळंच विसरायला झालं. वाढत चाललंय हल्ली माझं हे. शरयू, मला उद्या एक संत्रा आणि पपई घेऊन जायची आठवण करा. बेबी वंस, मी आठवण करू? बेबी वंस, मिस्टेकिंग यू. आय टेल यू टू टेक द फ्रूट. शी नाही, मी. बस आता.
बेबी डाएट करतेस तू? फक्त फळं खाणार आहेस? नाही मला फेशियल साठी वापरायचे. संत्रा आणि पपई फेशियल साठी का? लागतं का काय? ह नाही पण मग सफरचंद, डाळिंब, चिक्कू, सीताफळ, जांभळ, आलू बुखार हे नाही झालं? प्रत्येक हसताय काय? प्रत्येक फळाचे गुणधर्म असतात, चेहऱ्याला उपयोग होतो त्याचा. हे शरा, एक काम कर ना, काय? उद्या फ्रूट सॅलडच बनव. काय? अगं आपल्याला खायला होईल आणि बेबी लोकच एक एक फळ देण्यापेक्षा एकदम 5 फळं नेता येतील ना. गुणधर्म पण एकदम 5पट. सगळ्या बायका खुश होतील. कांता गप्प बसा. अरे तुला काय करायचंय रे चोमडेपणा? अरे तू त्याला सांग हा, बघतेस ना कसं बोलतोय. श्री ये श्री. अरे श्री ये महत्वाचं बोलायचं. बस बस बस. अरे काका, अरे तो समोरचा रिकामा प्लॉट आहे ना, हा. तो आपण विकत घेणार आहोत. का? का काय बेबी, आपण सगळे मिळून त्यात फळबागा लावणार आहोत. बेबी अरे तुला रोज फळं लागतात ना बेबी, म्हणून. कांता तू गप्प बसा. भाऊजी, अरे त्याला जरा श्वास तरी घेऊ दे. याची काहीच ओके. मी दमून घरी आल्यानंतर तुम्हा सगळ्यांना भेटलो ना की मला फ्रेश वाटतं. बघ श्री, डॉक्टरांकडे जाऊन आलास का रे? हो. काय म्हणाले? सांग ना काय म्हणाले. काय म्हणाले काय पण? ते सांग ना काय म्हणाले जान्हवी विषयी. जान्हवीला परत आणू शकतो? तिच्याबद्दल काही बोलले का ते? काय झालं, काय म्हणाले डॉक्टर? अगं तिला किती प्रश्न विचाराल? आपण जेवायला बसणार आहोत तेव्हा विचारा ना. याची ठीक आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी डॉक्टरांना भेटलो ना तेव्हा ते मला म्हणाले की 1-2 दिवसात जान्हवी त्यांना भेटायला येणार आहे. तेव्हा डॉक्टर तिच्याशी सविस्तर बोलणार आहेत सर. डॉक्टरांना जर खात्री वाटली ना तर ते मला म्हणालेत की आपण तिला हळूहळू सांगायला काही हरकत नाही. मग म्हणजे आपण तिला आपल्या घरी परत आणू शकतो, हो ना? परत आणू शकतो, हो ना? हो होपफुली. खूप छान बातमी दिलीस. नर्मदा, देवासमोर साखर ठेव जा. हो लगेच ठेवते. ए शरा, वहिनी साखर ठेवेलच, पण तू आधी लवकर फळं कापायला घे. अगं फ्रूट सॅलड बनवूयात ना. कांता गप्प बसा तू. जानू, मी काही मदत करायला हवी आहे का? नाही बाबा, झालंय, होत आलंय. हे काय? यातला कुठला ड्रेस घालू आज? का ग, आज असं का विचारतेस? आज काही विशेष आहे? अहो ते श्रीरंग गोखले आहेत ना, त्यांच्या आजीचा आज वाढदिवस आहे, तर त्यांनी मला बोलवलं होतं. बाबा मी हे तुम्हाला सांगितलं होतं ना. नाही म्हणजे मी जाऊ ना? हो जा ना तू जा. पण मग मी कुठला ड्रेस घालू, मला तर काही कळतच नाहीये. हे सगळेच खूप जुने दिसतील का? कुठलाही घातलास तरी छानच दिसेल तुला. ए ताई, त्यापेक्षा तू साडी घाल ना, मस्त दिसतील. अरे हाल काय, साडी नेसतात. आणि साडी कुठे नेसून जाऊ मी? ऑफिसला जायचंय, त्यात इतका पाऊस पडतोय. ऑफिसला जाईपर्यंत साडीचा बोळा होईल. अगं मग ठीक आहे ना, कॅरी कर स्वतः बरोबर, ऑफिस मध्ये तयार हो. इतकं काही नटून जायची गरज नाहीये. तेच म्हणते मी, इतकं नटायला कशाला हवंय? कुणाला काही फरक पडणार नाहीये. आजींचा वाढदिवस म्हणे, आम्हाला आमंत्रण आहे का? आई अगं, तुम्हाला कसं बोलवतील ते? बरोबर आहे, आम्हाला आमंत्रण कसं असेल? बरं, मला संध्याकाळी यायला उशीर होईल. आत्ताच सांगून ठेवते, म्हणजे संध्याकाळी चिडचिड नको व्हायला तुझी. चिडचिड करायला मला काही वेळ लागलाय का ग? आणि हे बघ, त्या गोखल्यांना म्हणावं आम्हाला आमंत्रण दिलं नाहीत, पण वाढदिवसाची मिठाई मात्र द्या. जानू जा बाळा, तू आवर, उशीर होईल तुला. हो. आणि ऐक, संध्याकाळी उशीर होणार आहे म्हणतोस ना, मग संध्याकाळचा स्वयंपाक पण करून ठेव. माझ्या उरावरची कामं वाढवू नकोस. नको काळजी करूस, मी पोळ्या जास्तीच्या करून ठेवल्यात आणि भाज्याही 2 केल्यात. आणि कुकर नेहमीप्रमाणे फक्त गॅसवर चढवायचा आहे, ठीक आहे? आणि ते उपीटाचं पण बघ जरा. हो करते. कला पिंट्या बघतोस जरा?
हॅलो. हॅलो. मी श्रीरंग बोलतोय. हा बोला श्रीरंग. आज 27 तारीख आहे. तुम्हाला रिमाइंड करायला फोन केलाय. म्हणजे अजूनही तुमचा माझ्यावर विश्वास बसलेला नाहीच आहे तर. म्हणजे मी माझा शब्द पाळते श्रीरंग. नाही तसं नाही. आपण कधी कधी विसरू शकतो ना एखादी गोष्ट, किंवा आपला तारखेचा गोंधळ होऊ शकतो. पण मी नाही विसरत काहीच आणि कधीच. दिलेला शब्द तर नाहीच. कमिटमेंट महत्वाची. खरंच? बघा पुन्हा अविश्वास. नाही 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 तसं काही नाही. मी तुम्हाला संध्याकाळी बँकेतनं पिकअप करू? बँकेतून नको, बस स्टॉप वरून. ऑलराईट. ओके बरं, मी ठेवू आता. घाईत आहात? हा म्हणजे ऑफिसला निघायचंय ना. या ठीक आहे, मग संध्याकाळी भेटूया बस स्टॉपवर. येस बाय, भेटूया. बाय. काय काय महिला मंडळ काय चाललंय? काय काही नाही रे, आम्ही तुला विचारायला आलो होतो की जान्हवी येणार आहे ना आज. पण मग बाहेरून ना असं ऐकू आलं की तू बोलतोयस कुणाशी तरी फोनवर. हा म्हणजे दुसरं कोणाशी बोलणार ना, जान्हवीशीच बोलणार म्हणून आम्ही बाहेरून ऐकत होतो. 5-5 जणींचे कान एकत्र कसे लागणार ना दाराला. तरी मी यांना सांगत होते श्री की नेहमीप्रमाणे मी चुकून ऐकते आणि तुम्हाला सगळ्यांना सांगते, पण या ऐकल्याच नाहीत म्हणून पडलो. सॉरी श्री, आम्ही चोरून ऐकलं. सॉरी. ओके ओके ओके. आता मी तुमचं शंका निरसन करतो. मी जान्हवीशीच बोलत होतो. आणि सांग ना. आणि लवकर सांग ना. आणि जान्हवी नक्की घरी येते. येते येते. पण सॉरी. पिंट्या, हा ड्रेस कसा दिसतोय? तू हसू नकोस हा. मला सांग ड्रेस कसा दिसतोय. काका आता का इतकं काही नटायची गरज नव्हती ना, मग आता का प्रश्न पडतायत? मग मी नटले वगैरे नाहीच आहे, कळलं ना. हो. ऍक्च्युली श्रीरंगांच्या आजींना असं वाटू शकतं ना रे की हिचा चॉईस कसा तरीच आहे. त्यातल्या त्यात फिटिंगला बरा ड्रेस घातलाय मी, पण त्याचा कलर जरा डल आहे ना. अगं नाही, तुला कुठलाही रंग शोभूनच दिसतो. हा ड्रेस सुद्धा चांगलाच दिसतोय तुला. बाबा तुम्ही नका बोलू, तुम्हाला मी कशी आवडते. तुम्ही थांबा. पिंट्या तू सांग रे मला. तू सांगितलं ना साडी नेस, आयटम दिसते साडी. पिंट्या काय जिभेला हाड आहे तुझ्या? काय वाटेल ते बोलतोस? मोठी बहीण आहे ना तुझी. मारतेस कशाला? मला एवढंच म्हणायचं होतं की ताई साडी छान दिसते. पिंट्या, भाषेचा वापर जपून करावा आणि ती बहीण आहे म्हणून नव्हे, कुठल्याही स्त्रीशी बोलताना अदबीनेच बोलावं. एक मिनिट, मी तुझी बाजू घेणार नाहीये. चुकीचंच बोललायस तू. तोंड करू नकोस आता, सांगते. बाबा ऍक्च्युली तो काही चुकीचं नाही, म्हणजे त्याचा शब्द चुकीचाच होता. पण त्याला असं सांगायचं होतं की तू खूप छान दिसतेस, एवढा स्वच्छ अर्थ होता त्यात. छान आहे ही ना आजकालच्या जनरेशनची भाषा झालीये. हा काय परत जर असा कुठला शब्द वापरलास ना तर मी तुझी बाजू घेणार नाहीये. सॉरी.
बाप रे, आज ड्रेसच्या गोंधळात किती उशीर झालाय बघ. मला उशीर होतोय. जा जा सावकाश जा. हे चल चल चल, मी पण येतो. चल लवकर. पण पडला. बाबा चला. येते. बाय बाय बाय. बाय 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 बाय. बघितलं, एका शब्दाने बोलावलं नाही गोखल्यांनी आपल्याला. एकच ते व्याही. अहो दानत नाही म्हणते ना ती हीच. माझ्याकडे दुर्लक्षच करा तुम्ही. दुर्लक्षच करा, दुसरं काही करूच नका तुम्ही. विघ्नेश्वरा, लोक वय वाढण्याबद्दल तक्रार करतात, पण म्हातारपण येईपर्यंत आयुष्य मिळालं याबद्दल खरं तर तुझे आभारच मानायला हवेत. तू मला जे दिलंस ते मी प्रेमानं स्वीकारे. आज मी समाधानानं तुझ्या पुढे उभी आहे. आता फक्त आज जान्हवीचे पाय या घराला लागू दे. माझ्या गोकुळानं खूप दिवसात आपल्या जान्हवीला पाहिलेलं नाहीये. घराचा उंबरठा तिनं ओलांडू दे. घराला तिचा स्पर्श होऊ दे. याआधीही होतेच, पण यापुढेही तुझी ऋणी राहीन. आय्याजी, हॅपी बर्थडे. थँक्यू. मग काय मागितलंस विघ्नेश्वराकडे? त्याने सगळं काही दिले मला. अजून काय मागणार? आयुष्यात कधी कोणाकडे काही मागितलं नाही. सुदैवानं तशी वेळही आली नाही. कधी कोणाकडून गिफ्टची अपेक्षा केली नाही, पण आज मात्र तुझ्याकडून ती अपेक्षा करणार आहे. आय्याजी, मी माझा शब्द पाळणार आहे. तुला तुझं गिफ्ट मिळेल. मीही तुला दिलेला शब्द पाळणार आहे. आज अजिबात डोळ्यातून पाणी काढणार नाही. आजच कशाला, यापुढे कधीही आणायचं नाही. जान्हवी या घरची सून आहे आणि यापुढेही राहील. आय्याजी, तू बघितलंस का केवढी तयारी चालली आहे तुझ्या वाढदिवसाची? केवढं काय काय करतायत सगळे. माझा वाढदिवस म्हणून नाही, जान्हवी येणार आहे ना म्हणून चाललंय सगळं. आणि मला त्यात आनंदच आहे. आणि आमचं कसलं आलंय आता कोड कौतुक. जान्हवी या घरची सून आहे, तिचा कौतुक सोहळा व्हायलाच हवा. असं काही नाही आहे आय्याजी. आमच्यासाठी दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. आणि जान्हवी घरी येण्यासाठी तुझ्या वाढदिवसापेक्षा जास्त चांगला मुहूर्त कुठला असू शकतो? भाऊजी, भाऊजी फ्लॉवर. फ्लॉवर? आज पण जेवायला फ्लॉवरच आहे का? छान. नाही नाही, ते करतात ना घरात ते फ्लॉवर आर्ग्युमेंट. माझं काही आर्ग्युमेंट नाही यावर. हसू नको का. सांगा ना, ते फ्लॉवर आर्ग्युमेंट करतात. ते वाढदिवस आहे. फ्लॉवर अरेंजमेंट. हा तेच ते. तसं काही करायचं नाहीये, मग श्री चिडतो. भाऊजी, हा तुमचा जास्त साखरेचा चहा. थँक्यू. मी काय म्हणते, मग पायघडा तरी घालूया का छान गुलाबाच्या पाकळ्यांच्या? जान्हवी येणार आहे तर. हे लग्न कर नव्हे फुलांनी सजवायला. 75ची आब राखून काय जे काय करायचं ते करा. तुम्ही थांबाव जरा. सरयू, आपण ना आईंचे फोटो गोळा करूया आणि त्याचं या भिंतीवर असं मोठं डिझाईन करूया. काय भाऊजी? या 5-6 हजार फोटो लागतील बहिणी. भाऊजी, पण वहिनी, जर आईंना सरप्राईज द्यायचं असेल ना, तर त्यांच्याचकडे त्यांचे फोटो कसे मागायचे? कसे मागायचे? पॉइंट आहे. मला पण चहा दे ना बहिणी. हो देते. हो देणार. बरं ऐका, मी आज पार्लर मध्ये जाणार नाही. का? जा की. घरात बसून काय करणार आहे? कांता, खूप काम आहेत मला. आणि मी सगळ्यांसाठी कपडे ठरवलेत, तेच सगळ्यांनी घालायचे. सारखे कपडे. सारखे कपडे? थँक्यू. वहिनी, बाहेर बँड आलाय. सगळ्यांनी सारखे कपडे घालून बँड वाजवायचा आहे आज. कांता, कलर कॉर्डिनेटेड कपडे घालायचे आपण. फॅशन परेड होणार आहे का? काहीतरीच काय चाललंय तुमचं? दादा, तू थांब जरा. जरा काही चांगलं करायचं ठरवलं ना तर का कशाला लगेच सुरू होतं तुझं. अरे छान दिवस आहे, छान नको का दिसायला सगळ्यांनी. मग आणि मी सांगितले, मी ठरवले तेच कपडे घालायचे. कांता, कळलंय ना? सगळं कसं परफेक्ट असलं पाहिजे. ओके. कांता, काय ना? अरे केवढे केवढे ब्लॅकेट्स आहेत तुझ्या नाकावर. काय नाकावर हेड्स?
थोडी शांत राहा. नाही नाही, तुझा चेहरा खूप खराब झालेला आहे. असू दे बेबी. बघ कांता, सांगितलं होतं ना मी तुला, हा ते ब्लॅक हेड्स काढ म्हणून फेशियल विशियल करून घे, पण नाही ऐकायचंच नाही ना. काही काय दादा उगाच. अरे तुम्ही माझ्या चेहऱ्यावर का घसरताय आज? तू जरा छान दिसलास तर काही बिघडणार आहे का तुझं? जान्हवी येणार आहे ना? मग आपण कसं बरं दिसायला हवं? तर तुझं नाक दाखव आधी. काहीतरी उगाच नाक बीक दाखवणार नाही. तुझं नाक दाखव आधी मला. काय नाक दाखव? काय वेडी आहेस काय? नाही, नाक दाखव मला, बघू दे. अजिबात वेडे पण बेबी, काहीतरी वेडे अजिबात मी काही दाखवणार नाही तुला. वेडेपणा करू नकोस तू बेबी. काहीतरी काय होतं तुझं? काही फार नसतं रे, एक स्ट्रिप असते ती नाकावर ठेवायची असते, ती खेचून काढली ना अशी खचकन की निघतात सगळे ब्लॅक. काय खचकन काय? नाक निघाला म्हणजे काय? तू तुला सांग माझ्या वाटेला जाऊ नको म्हणून. अरे बाबा, आता 75व्या वर्षी सुद्धा तुमची भांडणं सोडवायला लावणार आहात का मला? त्याला त्याचं काही चांगलं ते कळतच नाहीये. पण तू कशाला त्याच्या मागे लागतीये? आई तुम्ही चहा पिणार आहात? नाही, चहा नको. संध्याकाळच्या खाण्याचं काय ठरवलंय? नाही, तसा आम्ही पर्यायांचा विचार करून ठेवलाय, पण तुम्हाला विचारायला थांबलो होतो. हे बघा, जे जान्हवीला आवडतं ते करा. हा, आणि उगाच सण असल्यासारखं काही करू नका, साधच करा. पण आई, आज शिरा व्हायलाच पाहिजे, आणि तोही तुझ्या हातचा. भाऊजी अहो पण. हे बघ, मला खायचाच आहे, पण जान्हवीला आवडतो म्हणून. हो भाऊजी, पण आईंचा वाढदिवस आणि आईनी शिरा कसा करत बसायचा? ओके ओके, करेन मी. बरं, इतर तयारीचं काय? काही नाही, आता फक्त ह्याचं फेशियल राहिलंय. तुला काय वेळ लागला? बेबी वेडेपणा करू नको. तू हसते की? बेबी वेडेपणा करू नको. हा बेबी, अत्यानंद महाराजांच्या आरतीचं ताट होतं ना, पडलं असतं तुझ्याकडून. हिला ना सरू, या अशा गोष्टींचं गांभीर्यच नाही अजिबात. बरोबर बोलताय तुम्ही. तुला काही गांभीर्य आहे? बघितलं कशी करते आई. वन रिक्वेस्ट फॉर यू. आता काय? आज आपण सगळ्या जणी सलवार कमीज घालूया. अगं, आता 75व्या वर्षी तुम्हाला सलवार कमीज घालायला सांगतेस? म्हातार चढ लागलाय म्हणतील लोक. ते काही नाही, तुम्ही घालायचं ते घाला, मी आपली साडीच नेसणार. नाही पण आई, मी शिवलेला ड्रेस तुम्ही कधी घालणार? आज चांगला दिवस आहे ना, घालूया ना सलवार कमीज. नको आई, आई असं काय करता? 5 तासात लगेच शिवून होईल. मी नको म्हंटल ना. आई प्लीज नको. हे बघ, तुम्हाला ब्लाऊज शिवून दे, मी ब्लाऊज घालीन. हा, सलवार कमीज नाही. आई घाला ना ड्रेस. बरं, आज दुपारी जेवायला इथे कोण असेल मला कळेल का? मी आहे. मी आहे. मी पण आहे. हा. पण भाऊजी, पायघड्यांचं काय ते सांगा ना. नकोच का? हो, उद्या म्हणाल रोषणाई करूया. हा, काय? अहो, मी काय सांगणार ना, चालू देत. हे बघ, मला आवडतात माझ्या नाकावर ब्लॅक हेड्स असलेली. मी जमवतोय ब्लॅक हेड्स. तुझ्याकडे असतील तर दे मला. मला काढायची नाही. गीता, मला काही सुचत नाहीये ग. कशाबद्दल? ते श्रीरंग गोखले आहेत ना, त्यांच्या घरी जायचंय आज मला. अय्या, होच की, आजच ना? त्यांच्या आजींचा वाढदिवस आहे ना आज. अच्छा, मग काय? त्यांना गिफ्ट काय करू हेच कळत नाहीये मला. ते गीता, तू सुचव ना मला काहीतरी. अरे बापरे, साडी? साडी? बापरे, मला परवडणारच नाही ग. परफ्यूम? आजींना द्यायचं आहे ना. म्हणजे मला माहिती नाही त्या परफ्यूम वापरत असतील किंवा नाही ते. मग काय देणार आहेस तू आजींना? तेच तर सुचत नाहीये ना मला. ना त्यांच्यासाठी असं काहीतरी घ्यायचंय जे त्यांना खरंच उपयोगी पडेल. त्यात माझा ड्रेस असा गबाळा, आणि मग मी भेटवस्तू पण अशीच काहीतरी घेतली तर त्यांना असं वाटेल किती वाईट चॉईस आहे या मुलीचा. ए, हा ड्रेस कुठे गबाळा आहे ग? चांगला आहे. काही अगं, रया गेली आहे त्या ड्रेसची. म्हणजे ऑफिसमध्ये यायला जायला ठीक आहे, पण
कुणाकडे तरी जायचं असेल तर ऐक ना, आजी आजोबांसाठीच्या भेटवस्तू असं काहीतरी मी नेटवर सर्च करू, कदाचित काहीतरी मिळेल. हा बघ तू. येस. आता काय, तू कुठे चालली आहेस? अगं आलेच, एक इम्पॉर्टंट फोन करायचा आहे. जर असं महत्व कामाला देत जा की कधीतरी. हो, मी सांगतो त्याला. हो, सांगतो त्याला. बाय. श्री, यात येऊ? अगं छोटी आहे, ये ना. आणि काय ग, तुला परवानगी घ्यावी लागते आत यायला? अरे तसं नाही रे. बरं श्री, ऐक ना, मी काय बघ बाई, तू बसतोयस इथे? अरे बस ना. नको. बरं श्री, आता मला घरी लवकर जायला हवं. मी निघू का रे? बरं तू येतोयस ना आज घरी लवकर? हो, मी पण येतोय लवकर. पण लवकर म्हणजे अगदी तुझ्या बरोबर नाही येते. हो का? पण मग तरी साधारण किती वाजेपर्यंत येशील? अगं मला संध्याकाळी पिकअप नाही का करायचं जान्हवीला? हो. श्री, अरे गीताचा पण आता फोन आला होता जान्हवी बद्दल सांगायला. काय म्हणत होती रे? ती खूप एक्सायटेड आहे तुमच्याकडे येणार फंक्शनला म्हणून. एक्सायटेड आहे म्हणजे ती गीताला सांगत होती की माझ्याकडे जो ड्रेस आहे तो फंक्शनला घालण्यासारखा नाहीये, आजींना काय गिफ्ट घेऊ असे सगळे विचार करते ती. हो का? आई गो बिचारी, ती जर घरी असती ना तर तिला इतकी नटक. श्री, बरं मी निघू का आता? ओके, बाय. चल. अच्छा अच्छा रे, बाय. जा. हो. 6 जणींच्या डोक्यात कधी काय येईल ना काही सांगता येत नाही. मला तर भीतीच वाटते कधी कधी. अरे हो, तू आता काय म्हणत होतास की जान्हवी आईची साठी गिफ्ट शोधते? हो. कमाल. म्हणजे तिने आता आमच्या घरी येणं हेच आईची साठी खूप मोठं गिफ्ट असणार. या पलीकडे कुठल्याच गिफ्टची गरज नाही आता. श्री, तिला आता आजींसाठी गिफ्ट घ्यावंसं वाटणं हे पण स्वाभाविकच आहे. राईट. जान्हवीने आईजीला ना एखादं पुस्तक घेतलं पाहिजे. ऍक्च्युली जान्हवी आईजीसाठी एखादं पुस्तक घे. खरंच चांगली आयडिया रे. मी गीताला सांगतो ना फोन करून, ती सुचवेल तिला. ओके, मी येऊ? ये. जान्हवी, आईजीची वाचनाची आवड तुला चांगलीच माहिती आहे. थिंक अबाउट इट. तुला आत्ता आठवत नसलं ना तरी तुला ती माहिती आहे. प्लीज थिंक अबाउट इट. प्लीज. पुस्तक. जान्हवी, जान्हवी, मी सुचवू? हे मला सुचलंय. काय? पुस्तक. मी त्यांना पुस्तक देते. करेक्ट. वाव. आता जरी ती आपल्या बरोबर नसली ना तरी तिची तयारी सुरूच असेल. तयारी सुरू आहे तिची, पण गोंधळली आहे ती बिचारी. म्हणजे बहिणी, मला ना ऑफिसमध्ये मनीष कडून असं कळलं, आज तिने जो ड्रेस घातलाय ना तो अजिबात आवडला नाहीये तिला. तिला कळत नाहीये की संध्याकाळच्या कार्यक्रमाला यायला तो चांगला दिसेल का. माझ्या मनात आलं की ती खरं तर गोखल्यांची नवीन सून. तिने किती मिरवायला हवं. ती जर इथे असती ना तर आईंनी स्वतःचा वाढदिवस बाजूला ठेवून तिलाच नटवली असती. पण ती बिचारी ड्रेस चांगला दिसेल की नाही याच काळजीत आहे. मला ना तिच्यासाठी काहीतरी करावंसं वाटतंय, पण मला सुचतच नव्हतं. ती इकडे येऊन ड्रेस बदलेल कसा? इथे काय म्हणून वेगळे कपडे घालणार ना ती? कारण नंतर शोधूया ग आपण. हा, पण तसं नाही झालं तर आपण काहीतरी शोधूया ना, विचार करून ठेवूया ना दुसरा. आयडिया. मी ऑनलाईन ऑर्डर करू काय ड्रेस मटेरियल? अगं पण ते आपल्याला कधी मिळणार? हो ना.
समजा आपण कापड आणलं तर इंदू वहिनी तू ड्रेस शिवशील लगेच? हा म्हणजे तुम्ही मदत कराल तर होऊ शकेल. म्हणजे फार काय एम्ब्रॉयडरी नाही करायची, साधा शिवायचा, फक्त कापड चांगलं पाहिजे म्हणजे छान ड्रेस शिवता येतो है ना. चालेल चालेल इंदुबाईनी, आम्ही सगळ्या मिळून तुम्हाला मदत करतो. तुम्ही लागाच तयारीला. हा अगं सुरुवात काय करू, सुईमध्ये दोरा ओवायला 30 सेकंद लागतात. पुढे काय, आधी कापड तर आणा. कापड जाऊन कापड आणायला किती वेळ लागेल? एक आयडिया आहे माझ्याकडे ना, 2-3 नव्या कोऱ्या साड्या आहेत न वापरलेल्या, त्यातून होऊ शकेल का ड्रेस? हा त्यातून ड्रेस होऊ शकेल. आण आण साड्या आण. माझ्याकडे पण आहेत 1-2. माझ्याकडे तर शालू आहे, तो माझ्याकडे आहे हेच विसरून जायचे मी, त्यामुळे नेसलेच नव्हते कधी. तो देऊ, त्याचा होईल ड्रेस. हा इंदू, शालूचा शिव ड्रेस, म्हणजे मग एम्ब्रॉयडरी वगैरे पण करायला नको आणि छान दिसेल मस्त. पण त्याला अस्तर लागेल वहिनी. बरं ठीक आहे ठीक आहे, ते मी बघते. तुम्ही आधी घेऊन तर या साड्या. माझी निळी सिल्कची साडी आहे काठापदराची, त्याचे काठ काढून वापरू शकतो आपण. ते सगळं नंतर बघते, आधी साड्या तर आणा. बेबी वन्स चला आपण कापडाचं बघू काय ते. सर मला एक कप चहा दे. हा परस्पर आले ना. साड्या बघू. मी आलेच. तुझं काय आता? आलेच मी. इंदू वहिनी आता काय करतेस त्याच्यात? पूर्ण ड्रेस घेतला की नाही बघितला, गोंधळ नको ना. पण ना आले आले आले. मी इथे? हो गीता, काहीही करून जान्हवीला ड्रेस घालायला लावशील? ड्रेस काही करून म्हणजे? अगं म्हणजे काही पण सांग ना. आत्ता शिवलाय मी ताजा ताजा. काय झालं, आमच्याकडे ते कापड होतं ना, मग ते हा ड्रेस घालायला सांग ना तिला. बापरे, जमेल ना? म्हणजे जमव जमव. हो जमेल जमेल, पण तुम्ही इथून जा आत्ता. तिने पाहिलं तर पंचायत व्हायची. हा जातो जातो. हे घे घे. बघूया दे हा ड्रेस. चल चल.
जान्हवी, मी तुझ्यासाठी माझ्या ताईचा ड्रेस आणलाय, मागवून घेतलाय. तू आज हा घाल. काय? हो. अगं पण म्हणजे तुझी ताई आली होती गीता, कधी आली ती, कधी गेली, आणि तू मला का नाही सांगितलंस? हे म्हणजे काय? म्हणजे काय ते नंतर बघू, तू आधी हा ड्रेस घाल. अगं हा ड्रेस म्हणजे कशाला उगाच, त्याच्यावर काही सांडलं? बाबा म्हणतात तेच बरोबर आहे, आपल्याकडे जितकं असतं ना त्यातच आपण संतुष्ट राहिलं पाहिजे. मला नको अगं, खरंच नको. जे आहे ते चांगलं आहे, राहू दे खरंच. आणि त्या आजी कशाला ना मला माझ्या कपड्यांवरून जज करतील. छे, मी पण ना. एनिवे, थँक्यू सो मच. अगं पण मी प्रॉमिस केलंय ना तसं, तू हा ड्रेस घाल आधी. कुणाला केलंयस प्रॉमिस? आणि मुळात कसलं प्रॉमिस? स्वतःलाच, की मी आज तुला हे कपडे घालायला लावेनच. अगं पण मग ती काय भीष्म प्रतिज्ञा आहे का? लुक, सो स्वीट ऑफ यू, पण खरंच नको. माझा जो ड्रेस आहे तो ठीक आहे. अगं पण तू आत्ता प्रॉब्लेम करतेस ना. अगं गीता रडतेस का? तू बँकेत होत आपण, काय झालं? हीच का तुझी मैत्री? मी तुझ्यासाठी एवढा ड्रेस मागवला, पण तू घालून सुद्धा बघणार नाहीस. असं बघणार आहेस तू माझ्याशी? गीता अगं तू रडावंच, एवढं काय त्यात? एवढं काय? मी तुझ्यासाठी ड्रेस मागवला, तुझ्यासाठी. आज मला खरं कळतंय माझी काय किंमत आहे ते. येडपट, गप्पा बस, रडू नकोस. बघू गीता, प्लीज रडणं थांबव. आपण बँकेत आहोत, लोक बघतायत आपल्याकडे. मी घालते तो ड्रेस, मी घालते. प्लीज शांत हो. चमत्कारिकच आहेस तू. Yes, I should have been an actress. सॉरी, मला खूप उशीर झाला ना यायला. मिस्टर गोखले, कुठे हरवलाय? आज खूप छान दिसताय तुम्ही. निघूया? हो प्लीज. मला काय म्हणायचं होतं की बसली धपकन. काय काम वगैरे नाहीत वाटतं तुला? एक मिनिट, माझी कामं सगळी झालेली आहेत, तू तुझं बघ. बेबी, मी अजिबात ते काही करणार नाही, मी तुला आत्ताच सांगतोय. अरे मी हे करायला सांगत नाहीये तुला, तुझ्या केकचं काय झालं ते बघ आधी. केक झाला माझा कधीच. झालाय काय झाला? तो ओव्हन मध्ये होता, मी काढला म्हणून वाचलाय, ना तर करपला असता तू. गुड. काय गुड काय? तर दादा, वहिनी काय ग, काय झालं? चेहरा का असा पडलेला? नाही, चेहरा पडलेला कुठे, जरा टेन्शन आलंय हो. टेन्शन कसलं? अहो, जान्हवी येईल ना नक्की, आणि आल्यावर काय होईल?
वहिनी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळं एकदम नीट होईल. हे बघ, परिस्थिती बदलली आहे, माणसाचा स्वभाव बदलत नाही, त्यामुळे तिच्यातला समजूतदारपणा जसा होता तसाच कायम राहणार आहे. त्यामुळे सगळं नीट होईल, डोंट वरी. मी जरा तिकडे जाते, आली की सांगते तुम्हाला. चल ना लवकर, किती उशीर केलास तू. हळू. हे काय ग? जान्हवीला ओवाळायला. ओवाळायला? अगं जान्हवी आपल्या घरात सून म्हणून येत नाहीये, ती श्रीची मैत्रीण म्हणून येते. मग काय झालं, बाहेरून आलेल्या माणसांना ओवाळला तर चांगलंच आहे ना. आणि आपण आपल्याकडे अशी पद्धत आहे असं सांगूया. सरू, ओवाळायचं नाही. हे बघ, तुमच्या भावना कळतात मला, पण भावनेच्या भरात उगाच अति नको व्हायला. ती येते यातच आनंद आहे आपल्याला, पण ढोल ताशे वाजवून त्याचा देखावा नको करायला, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे आई. गुलाब पाणी. गप्प बस. ते जान्हवी येणार होती ना, तर तिच्या अंगावर गुलाब पाणी शिंपडायचं होतं, पण कशाला उगाच, बरं नाही वाटणार, नको ना. ए बायांनो, तुम्ही एकदम नॉर्मल वागायचं. शरा, एकदम नॉर्मल. तेच म्हणत होते मी, नॉर्मलच. काय मी शिवलेला ड्रेस घालेल ना जान्हवी? अगं हो, आता ती आली की कळेलच की. म्हणजे फिटिंग बरोबर असेल ना? कळेल ते ती आली की. नसेल ना तर आपण ना तिला खोलीत घेऊन जाऊ, उसवू आणि परत टीप घालून देऊ. नाही नाही नाही, हे असं काही करणार नाही तू. आली आली बेबी आली. मी ओळखते ह्या सगळ्यांना.